मराठी मराठी समजते? जस्ट अ सेकंड. सो मी स्वप्नील गायकवाड. तसं माझं पेन नेम एक होता कवीच, एक होता कवी, मी या नावाने लिहितो. आणि सो आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक मुलगी तरी येते, तर आमच्या लेखकांच्या आयुष्यात असं कोणीच येत नाही, कोणीच. तर म्हणून डिप्रेशन वाटतं, म्हणून इंजिनिअरिंग करतोय. हां. आणि तर आम्ही रायटर्स लोक काय करतो की आता आमच्या आयुष्यात तर कोणी नाहीच आहे, तर आम्ही त्या व्यक्तीला इमॅजिन करतो. तर अशीच एक इमॅजिनेशन किंवा कल्पना केलेली मुलगी एका गझलेमध्ये मांडली आहे आणि त्याला छान चालसुद्धा लावली आहे, तर तुम्हाला नक्की आवडेल. तर गझलेचं नाव आहे एक मुलगी पाहिली. तर एक मुलगी पाहिली मी त्या निळ्या छत्रीखाली, एक मुलगी पाहिली मी त्या निळ्या छत्रीखाली, रस्तावला ओसाड त्यात पावसाची भर, रस्तावला ओसाड त्यात पावसाची भर, आले माझ्या सोबतीला ते चंद्र तारे खाली, एक मुलगी पाहिली मी त्या निळ्या छत्रीखाली, कुठून आला मंद वारा खेळू लागला तिच्या भोवती, कुठून आला मंद वारा खेळू लागला तिच्या भोवती, तिच्या बांगड्या वाजताना ती वीजही कडाडली, एक मुलगी पाहिली मी त्या निळ्या छत्रीखाली, मी उभा असा एकटा तिला पाहताना, मी उभा असा एकटा तिला पाहताना, सावरली तिने आलेली बट एक खाली, एक मुलगी पाहिली मी त्या निळ्या छत्रीखाली. आता हे सर्व झालं, मी तिला पाहिलं, ती माझ्या मनामध्येच बसली. आणि बस तिची एक झलक पाहण्या मी पुन्हा तिथे गेलो, तिची एक झलक पाहण्या मी पुन्हा तिथे गेलो, तिला घेऊन जायला दुसऱ्याची स्वारी आली, एक मुलगी पाहिली मी त्या निळ्या छत्रीखाली. एव्हरीवन, एक मुलगी पाहिली मी त्या निळ्या छत्रीखाली, एक मुलगी पाहिली मी त्या निळ्या छत्रीखाली. तर हे सर्व झालं. नंतर अजून एक, जेव्हा मी रिलेशनशिपमध्ये येतो तर नाही आलो तर तिच्यासाठी एक मी गझल लिहिली होती, तुझ्यासाठी. गझलेचं नाव आहे तुझ्यासाठी. यालासुद्धा एक छान चालसुद्धा लावली आहे, तीसुद्धा आवडेल. कोकिळा झाडावरची गाते ती तुझ्यासाठी, नभात एक चंद्र लपतो तुझ्यासाठी, कोकिळा झाडावरची गाते ती तुझ्यासाठी, नभात एक चंद्र लपतो तुझ्यासाठी, कुठे ठेवशील गुलाब तो जो कोणी दिला तुला, कुठे ठेवशील गुलाब तो जो कोणी दिला तुला, बागेत एक झाड मोगऱ्याचं तुझ्यासाठी, अजूनही तुला प्रिये प्रीत माझी कळली नाही, अजूनही तुला प्रिये प्रीत माझी कळली नाही, आणले झुमके सखे कानातले तुझ्यासाठी, राहिला फार काळ अबोला तुझा माझा, राहिला फार काळ अबोला तुझा माझा, तोडून आणले सखे चंद्र तारे तुझ्यासाठी. आता जेव्हा आमच्या प्रेमाची गाडी आमच्या लग्नापर्यंत येते, आमचं लग्न होतं, तेव्हा मी तिला काय म्हणतो की पूर्ण करशील ग तू संसार तुझा माझा, पूर्ण करशील ग तू संसार तुझा माझा, वर्षभरात एक बाळ खेळवीन तुझ्यासाठी. आता
इथे जवळचे मित्र पण आलेत. मित्रांवरती एक गझल लिहिली होती. मित्र तर तुम्ही नक्की रिलेट कराल. एक इथे बसलेला मुलगा रिलेट करेल ही गझल. तर एवढेच कर मित्रा माझ्यासाठी काही करू नको मित्रा. एवढेच कर मित्रा एवढेच कर मित्रा माझ्यासाठी काही करू नको मित्रा. एवढेच कर मित्रा माझ्यासाठी काही करू नको मित्रा. प्रत्येक गोष्टीत जुगाड लावण्याची तुझी खाज आहे मित्रा. तू म्हणतोस तर तुझ्यासाठी जीवसुद्धा देईल. तू म्हणतोस तर तुझ्यासाठी जीवसुद्धा देईल. पण उधारी मागायला कॉल करू नको मित्रा. आता जेव्हा दोन जवळचे मित्र रस्त्याने जात असतात तर त्यांच्यातला संवाद काय असतो की त्या बघ दोन युवती समोर चाललेल्या आहेत. त्या बघ दोन युवती समोर चाललेल्या आहेत. लेफ्टवाली तुझी राईटवाली माझी मित्रा. झालास तू इस्पितळात भरती सरळ आलो तुला भेटायला. झालास तू इस्पितळात भरती सरळ आलो तुला भेटायला. तू कसा आहे सोड नर्स कशी आहे मित्रा. आता जेव्हा मित्राचं होतं ब्रेकअप आणि तो सल्ला घ्यायला तो माझ्याकडे तर मी काय म्हणतो की का त्या व्यक्तीसाठी तू इतका मरमर मरतो आहेस. का त्या व्यक्तीसाठी तू इतका मरमर मरतो आहेस. ही काही मित्र काय झालं दुसरी येईल ना मित्रा. तर हा शेवटचा शेर आहे की आता हे सर्व बोलून माझा घसा कोरडा पडला आहे. अतिश आता हे सर्व बोलून माझा घसा कोरडा पडला आहे. आज रात्री कोणतं ब्रँड घेऊन बसायचं बोल मित्रा. तर आय होप तुम्हाला कंटाळा नसेल आला माझ्या गझलेचा. आणि थँक्यू रुची. नाही बोलावंच लागेल. ChatGPT करू शकतो. काय सांगणार माझ्याबद्दल एक ॲक्च्युअलीमध्ये मी एक आरसा कादंबरी लिहिली आहे. जर कोणाला हवी असेल तर नक्की सांगा मला. आय एम अ गुड रायटर अँड बस झालं. इथे सर्वांना जे कांड माहिती म्हणून काय बोलू शकत नाही मी. थँक्यू.